जय श्रीराम. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आय होप सगळे छान असाल. तर तुम्ही म्हणाल की आम्ही कुठं आलेलो आहोत, तर भिवंडीला बागेश्वर धाम झालेला आहे आणि तिथं धीरेंद्र शास्त्री गुरुजी आलेले आहेत आणि आज त्याचं देवाचं म्हणजे हनुमानजींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती. त्याच्यामुळे आम्ही इकडं आलेलो आहोत. साहेब बोलले चल जाऊया. साहेब आमचे म्हणजे आम्ही सगळेच आमच्या घरातले जे हनुमानजींचे भक्त आहोत, म्हणजे प्रभू श्रीरामांना हनुमानजींना खूप मानतो आम्ही. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया, मस्त आहे आणि जवळपास आहे. छत्तरपूरला तर काही जायचं होत नाही, म्हटलं चला जाऊया. इतकी गर्दी होती ना, खूप गर्दी होती बरं का. खूप लांब अशी लाईन होती आणि जर तुम्ही जाणार असाल ना भिवंडीला तर बरंच लांब आहे बरं का. ते खूप म्हणजे खूप लांब आहे आणि बघू शकताय तुम्ही लाईन किती लांब आहे. जवळपास 1 ते 2 तास लागणार होते, पण इतकं भारी वाटत होतं आणि इतकं प्रसन्न आणि इतकं भरपूर छान मंदिर आहे. म्हणजे अगदी प्रसन्न वाटत होतं तिथं. आणि आपल्या इथं महाराष्ट्रीयन नाशिक ढोल किंवा आपल्या मुली ड्रेस घालून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये इतकं भारी ना, खूपच छान इथं ढोल वगैरे वाजवत होते सगळे. तर इथं श्री गणेशाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर बागेश्वर धाममध्ये जशी प्रभू हनुमानांची मूर्ती आहे ना, तशी सेम टू सेम इथं मूर्ती आहे स्थापन केलेली. आणि आम्हाला बरोबर संध्याकाळची आजची पहिली आरती या मंदिराची स्थापना झाल्यापासून किंवा आपले देवाचं पहिल्यांदा इथं प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आमची ही पहिली आरती होती आणि ती आम्हाला मिळाली, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. त्याच्यानंतर आज इथं दरबार पण होता आणि इतकी म्हणजे की नाही लाईन खूप होती. रात्री 12 वाजेपर्यंत लोकांनी इथं दर्शन घेतलं. हे बघू शकताय तुम्ही. आपल्या महाराष्ट्रामध्ये श्री बागेश्वर मठ
सनातन मठ महाराष्ट्र असं इथं नाव देण्यात आलेलं आहे आणि खूपच छान आहे. इतकं सुरेख मंदिर आहे ना, तुम्हाला इतकं अगदी प्रशस्त आहे. फक्त थोडंसं सुनसान एरियामध्ये आहे एवढंच. त्याच्यानंतर आज ॲक्च्युली इथं 8 दिवस कार्यक्रम होता. आता हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी इथं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आम्ही त्या दिवशी गेलेलो आणि माझी श्रद्धा खूप हनुमानजींच्या प्रती आहे. तर कुणाला असं वाटता कामा नाही की जे बरेच लोक असतात असे बोलणारे की अरे तुम्ही काय अंधश्रद्धा वगैरे करताय. अंधश्रद्धाच नाही आहे. देवावरची श्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळं मला तर असं वाटतंय की आपण कुठल्या देवाची पूजा करावी. आपण हिंदू आहोत त्यामुळं आपण सनातन धर्माला मानतो तर आहोत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्यानं त्यानं जी ती आपली श्रद्धा ठेवून नामस्मरणात खूप शक्ती आहे. आणि बागेश्वर गुरुजी होते ना, ते बापरे इतकी गर्दी होती ना आणि त्यांना किती समोरून बघताच आलं नाही. मी तर स्क्रीनवर आत्ता पण त्यांना स्क्रीनवरच बघते आहे. इतक्या जवळ असून पण आम्ही त्यांना असं जवळून बघता आलं नाही कारण की गर्दीच इतकी होती. आणि खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. इतकं सुंदर आहे ना ते. जर तुम्ही कुणी जवळ असाल इथं आपल्या मुंबईला तर की तुम्ही जाऊ शकता भिवंडीला. जर बागेश्वर धामला आपल्याला काय जाता येत नाही त्याच्यामुळे खूप लांब आहे छत्रपूर. त्यामुळे आपण इथून जाऊ शकतो. खूपच सुरेख आहे. तर चला मंडळी, हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जरा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.